जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा यवतमाळ जिल्हा दौरा असताना महागाव उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना दिल्या भेटी, तसेच महागाव तालुक्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबांना भेट देऊन कुटुंबांचे सांत्वन केले। तसेच उमरखेड तालुक्यातील चातारी, देवसरी, जालगणी या मतगण भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। राजू भैया जयस्वाल यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी शरद पवार गटाचे, राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाणून घेऊया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका आणि त्याचबरोबर उमरखेड तालुक्यामध्ये मी आज सकाळपासून जवळ 15-16 गावांमध्ये जाऊन आलो। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रति हेक्टर 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। सर्वे करायची की आवश्यकता नाही, सरसकट मदत 50,000 रुपये प्रति हेक्टर झाली पाहिजे। नंबर 1। त्याचबरोबर आज शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्य शासनाने किंवा मागे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, 3-3दा ठासून सांगितलं। आता शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे, त्यामुळे राज्य शासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, ही सर्वात मोठी मागणी आहे। आणि त्याचबरोबर या भागामध्ये, उमरखेड भागामध्ये फिरत असताना इथे सहस्त्रकुंड प्रकल्प, हा जलविद्युत प्रकल्प, जो सहस्त्रकुंड प्रकल्प त्या निमित्तानं राज्य शासन इथे चालू करण्याच्या प्रयत्नात आहे। त्याला सुद्धा या भागातील सर्व लोकांचा अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध आहे। म्हणजे लोकांनी या अशा भावना व्यक्त केल्या, हा जर प्रकल्पाचा जर भूमिपूजन व्हायचं वेळ आली तर आम्ही याच्यासाठी या संपूर्ण भागामध्ये उद्रेक होईल का काय, अशा प्रकारची परिस्थिती इथे आहे। त्याच्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे। आणि आमची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांच्या पक्षाची मागणी आहे की हा सहस्त्रकुंड जो प्रकल्प आहे तो रद्द केला पाहिजे राज्य शासनाने, आणि नाहीतर या भागामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती। त्याचबरोबर दही सावळी या गावामध्ये मी गेलो, तिथे 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। एकाच गावातील 2 शेतकऱ्यांनी। त्याच्यामुळे राज्य शासनाने आता ही वेळ आलेली आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि आता जर कर्ज माफी जर राज्य शासनाने केली नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये नाराजी या सरकारच्या बाबतीत पसरेल। त्याच्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी करावी आणि या आत्महत्या, या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जर आपल्याला होऊ द्यायच्या नसतील, किंवा आज या यवतमाळ जिल्ह्यात तर सर्वात जास्त आत्महत्या होते। एका गावात 2-2 आत्महत्या होऊन राहिल्या। त्याच्यामुळे राज्य शासनाने जर या सर्व मदतीसाठी जर योग्य पावलं उचलले नाही तर मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्हा असो की नागपूर जिल्हा असो की वाशिम जिल्हा असो, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होईल। इतक्यात शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे त्यांना मदत राज्य शासनाने लवकरात करावी अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे मागणी आहे।